ही आपली आहे साईनगर शिर्डी एरॉक्स एक्सप्रेस। हे जोधपूरचे ट्रक असतात ना राजस्थानी, खरंच खूप इंटरेस्टिंग असतात। पण साईनगर शिर्डीचा एक्झॅक्ट टाइम तुम्हाला सांगतो। वेलकम टू शिर्डी। 4 तास 50 मिनिटात शिर्डीला टच। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ओम साईराम। यावेळी ओम साईराम हा शब्द माझ्या तोंडात आलाय, कारण तुम्हाला तर कळालंच असेल थंबनेल वगैरे बघूनच। तर आपली आता शिर्डी राईड चालू झालेली आहे। टाइम बघा, दुपारचा झालेला आहे 1:03। बरोबर 1 वाजता आपण जवळपास राईड चालू करतोय आणि आता बघूयात साईनगर शिर्डीला आपण किती वाजता जाऊन पोहोचतोय। फुल एनर्जी हाय आहे, एन्जॉयमेंट फुल येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि ही आपली एक छोटीशी सिरीज आहे साईनगर शिर्डीची, जी की जास्त नसेल, 3 ते 4 एपिसोड्स असतील। पण त्या 3 ते 4 एपिसोड्समध्ये मित्रांनो तुम्हाला जी माहिती मिळणार आहे, जी धमाल होणार आहे ना, ती खरंच मी शब्दात आता तुम्हाला सांगू नाही शकत। ती तुम्हीच अनुभवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही पूर्ण सिरीज कशी वाटली आणि माझे हे जे पण एपिसोड मी बनवेन ते तुम्हाला आवडले की नाही हे कमेंट करून नक्की कळवा। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, सध्या आपण अंबरनाथवरून निघालेलो आहे साईनगर शिर्डीला। तर इन शॉर्ट आपण बोलू शकतो की ही आपली आहे साईनगर शिर्डी एरॉक्स एक्सप्रेस। अच्छा, कारण आपण आपल्या रॉकीवरून चाललोय शिर्डीसाठी, त्यामुळे ही माझी एक एरॉक्स एक्सप्रेसच आहे। आणि आपण एक्सप्रेस सारखंच सपासप निघून जाणार आहे शिर्डीला आणि साईनाथांचं दर्शन करणार आहे। साईनाथांचं दर्शन आपल्याला आज नाही होणार आहे, आपण सकाळ सकाळ साईनाथांचं दर्शन करूयात। कारण तुम्हाला तर माहिती आहे शिर्डी म्हणजे एक अशी जागा आहे जिथे बघावं तेव्हा तुम्हाला गर्दी बघायला भेटेल, कारण साई भक्त खूप आहेत। मित्रांनो, मला घाई वगैरे अजिबात करायची नाही आहे, नाहीतर मग मी आजच्याच दिवशी पूर्ण साईनगर शिर्डी फिरून आजच वापस घरी पोचलो असतो, काहीच प्रॉब्लेम नव्हता। 1 डेमध्ये मी करू शकतो शिर्डी, बट तुम्हाला मला नीट एक्सप्लोअर करता येणार नाही, एकदम घाईघाई होऊन जाणार आणि जी माहिती मला व्यवस्थितपणे सांगायची आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार। त्यामुळेच मी ठरवलं की आज दुपारी निघायचं, नाहीतर मी आधीच ठरवलेलं आज सकाळी 4-5 वाजता निघणार होतो शिर्डीला, पण एक छोटंसं काम पण आलं, त्यामुळे बोललो घाई करण्यात काय अर्थच नाही आहे। एक काम करू, लंच वगैरे करू आणि मगच निघूयात। मी पहिल्यांदा शिर्डीला चाललो आहे, आत्तापर्यंत एवढ्या 25-26 वर्षामध्ये आत्तापर्यंत मी शिर्डीला गेलो नाही आहे। तर माझं हे साईनाथांचं फर्स्ट दर्शन असेल। आणि एक तुम्हाला दाखवतो, साईनाथांकडे चाललोच आहे ना, तर अंबरनाथमध्ये एक सुंदर साईनाथाचं मंदिर आहे, हे बघा राईट साईडला, ओम साईनाथाय नमः। काय सुंदर मंदिर आहे बघा, आणि आतमध्ये शिर्डीवाले साईबाबा एकदम जबरदस्त। सोलो राईड जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेला रूम वगैरे याची काहीच आपल्याला गॅरंटी नसते की रूम आपल्याला मिळेल की नाही, आणि जरी बुक केली ना त्या कॅन्सल होऊन जातात। कारण मी ना काल रात्रीच ठरवलेलं की सकाळी वगैरे जाईन, पण त्यानंतर काम आलं, जेव्हा कळालं मला काम आहे आणि त्यानंतर मी दुपारी वगैरे निघणार आहे, तेव्हाच मी सकाळी लवकर उठलो आणि रूमचं शोधायला घेतलं की आपल्याला सिंगल रूम मिळेल का। तर बुक पण झाली माझी, किती 550 रुपयाची समथिंग मला रूम मिळाली आणि खरंच खूप चांगली रूम होती, सिंगल बेड वगैरे सगळं। बट जेव्हा त्यांच्याकडून कन्फर्मेशन आलं ना, booking.com वरूनच केलेलं, आणि जेव्हा हॉटेलचं कन्फर्मेशन आलं तेव्हा त्यांचा मला मेल आला की वी कॅन नॉट गिव्ह अ सिंगल रूम। अरे यार बोललो, सिंगल पर्सनसाठी ते लोक रूमच देत नाही आहेत। मग असा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे माझी ती बुकिंग पण कॅन्सल झाली। माझ्या मते आपण तिकडे जाऊन जर शोधली ना रूम, तर कदाचित सिंगलला मिळू पण शकेल। तर बघूयात, हा सगळा एक्सपिरियन्स मला घ्यायचा आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जर सोलो रायडर असाल, सोलो तुम्हाला कुठे शिर्डीला किंवा अशी चांगली एखादी ट्रिप करायची असेल, तर नक्कीच चांगली माहिती तुम्हाला मिळेल। आता आपण उल्हासनगरला येऊन पोचलो आहे आणि साईनगर शिर्डीचा मी तुम्हाला रूट आजचा काय सांगितलेला नाही आहे, तर आता आपण थोड्याच वेळात तो पण डिस्कस करूयात। उल्हासनगर आलं ना की यार सगळा ट्रॅफिक वैताग घेऊन जातो पूर्ण। 70 मीटरवर आपल्याला एक राईड घ्यायचा आहे याच शिवाजी चौकातून, आणि साईनगर शिर्डीचा हा एक शॉर्टकट रूट आपण बोलू शकतो। साईनगर शिर्डीला मित्रांनो जाण्यासाठी मुंबईपासून तरी 2-3 रूट आहेतच, आणि त्यातला सगळ्यात भारी रूट म्हणजे हाच जो मी आता पकडला आहे, आणि गुगल मॅपने पण मला हाच रूट पकडायला सांगितला आहे, जो की जरा शॉर्ट पण आहे
आणि रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, त्यामुळे बघूयात. आपल्याला आत्ता सध्या असं गल्लोगल्लीतनं जावं लागेल, पण थोड्या वेळाने चांगला हायवे वगैरे लागेल, त्यावेळेला राईडला खरंच खूप मजा येईल. तर तुम्हाला एकदा मी तोपर्यंत आपला एक रूट सांगून देतो काय आहे तो. तर बघा, आता आपण या उल्हासनगरच्या शिवाजी चौकातून एक राईट टाकला आहे. तर हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जातो बघूयात, कारण मी पण याच रस्त्याने पहिल्यांदा चाललो आहे. तर साईनगर शिर्डीला जाण्यासाठी माझा जो पूर्ण पार्ट रूट आहे ना, तो इकडून सरळ जाण्याचा होता. कल्याणवरून रांजनोली नाका, आणि रांजनोली नाकावरनं एक सरळ राईट टाकून आपण पडगा, आसनगाव, कसारा तो घाट वगैरे पकडून आपण पुढे जाणार आहे. तर हा एक शॉर्टकट रूट आहे. तर हा कोणाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल मॅपवर नक्की लावू शकता गोवेली गावाचा रूट, जो की कल्याणजवळनं निघतो. उल्हासनगरवरनं असा बाहेर पडतो शहाड साईडला, आणि शहाडवरनं तो मग पुढे गोवेली साईडला, पडगाव गोवेली त्या साईडला पुन्हा जॉईन होईल. आत्तापर्यंत एवढ्या राईड्स केल्या, पण कधी अशी दुपारची राईड मी केली नव्हती. आणि इकडून जायला सांगतोय गुगल. जर आपण मित्रांनो रांजनोली नाकाजवळनं गेलो शिर्डीला, तर आपला 250 किलोमीटरचा हा रूट पडेल टोटल. आणि तेच आत्ता मी ह्या रूटने चाललो आहे. तर ह्या रूटने माझा 230 किलोमीटरचा रूट पडतो आहे जवळपास शिर्डीला जायचा, पूर्ण माझ्या घरापासून. तर हा एक जवळपास आपण बोलू शकतो की एक शॉर्ट रूट आहे, कारण 20 किलोमीटर आपले जवळपास वाचत आहेत. आपण सध्या आहोत टिटवाळा गोवेली रोडला, आणि ह्याच रोडने आपण पुढे शहापूर साईडला, म्हणजेच इन शॉर्ट वाशिमजवळ आय थिंक आपण जॉईन होणार आहोत. तर हा एक शॉर्टकट रूट आहे, पण मध्ये खूप रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जरा खराब आहे. आणि ही आहे आपली उल्हास नदी. टाईम झालेला आहे एक्झॅक्ट 2:15. आपण राईड चालू केलेली समथिंग 1:03 का 1:05ला, म्हणजे जवळपास 1 तास 10 मिनटं झालेली आहेत. आणि आपण आता पोहोचलो आहे कसारा हायवेवरती, म्हणजे वाशिंद आता आपण जस्ट क्रॉस केलं आहे. आणि हा बघा, जर मी कल्याण रांजनोली नाक्यावरनं जर आलो असतो तर ह्या सरळ हायवेने आलो असतो, पण आता आपण चाललो आहे इकडूनच जॉईंट होतो आहे ते ह्या हायवेला. हा हायवे आहे नाशिकचा हायवे. एकदा तुम्ही ह्या हायवेला लागले ना की काहीच टेन्शन नाही, पेट्रोल बिंदास भरू शकता. पाहिजे तितके पेट्रोल पंप तुम्हाला जागोजागी भेटतील, त्यामुळे एकदा ह्या हायवेला लागलं की टेन्शन विसरून जा पेट्रोलचं. आणि आपल्याकडे पण अजून 4 कांडे शिल्लक आहेत, त्यामुळे काही एवढ्यात पेट्रोल भरण्याची काही गरज नाही आहे. मित्रांनो, आता चाललेलोच आहे साई दर्शनाला, तर एक छोटीशी गाण्याची चारोळी तुमच्यासमोर सादर करतो. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी रॉकीने येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी रॉकीने येईन. कारण आता आपण पायी चालत तर चाललो नाही, पण आपल्या रॉकीवरून नक्की चाललोय, त्यामुळे थोडंसं मॉडिफिकेशन गाण्यामध्ये. हा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे, एकच नंबर व्ह्यू आहे, एकच नंबर. वाव. आणि हा टर्न बघा, टर्न एक नंबर आहे, एक नंबर. आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो कसारा घाटाला पण सुरुवात होईल. जोधपूरचा आहे, फिर वही दिल लाया हूँ यारो. ओहो, एका ट्रकवर फक्त मागच्या बाजूवर तुम्ही नावं वाचत बसा, किती नावं लिहिली आहेत. कोहरी, अलशिफा, अरसद खान, शाहरुख, आयशा, सुहाना, मरवाडी, मुमल, सफर, परत हे वरती जोधपूर, भुट्टा, BTC. बापरे, हे जोधपूरचे ट्रक असतात ना राजस्थानी, खरंच खूप इंटरेस्टिंग असतात. हे बघा काय असे म्हणजे एकदम नवरीसारखे सजून धजून निघालेले असतात, एकदम जबरदस्त. आणि ड्रायव्हर पण फुल हेवी ड्रायव्हर्स असतात, फुल लॉंग जर्नी करतात. मी नेहमी कुठे लॉंग राईडला जात असेल ना, तेव्हा सकाळच्या वेळेला इकडेच थांबतो, इकडे थोडा चहा नाश्ता वगैरे करतो, भजी वडापाव जे काय भेटेल ते. आणि हा संपल्या स्पॉट चालू होतो तो कसारा घाटचा. नाव वी आर रेडी टू क्लाइंब घाट. आणि हे बघा इकडे बंद पडलेला आहे एक ट्रक घाटाच्या सुरुवातीलाच.
त्याच्यामुळे मग पुढे ट्रॅफिक अशी हळूहळू होत जाते. मग त्याच्या मागे हे असे असंख्य ट्रक लागत जातात. बापरे यार, याची ना भीती वाटते खरंच. टायर बघा पूर्ण दबले गेलेत. परफेक्ट जेव्हा त्याला बांधला असेल किंवा असा व्यवस्थित त्याला फिट केला असेल त्या ट्रॉलीवर, तेव्हा खरंच यार किती मोठा अंदाज त्यांना लावावा लागला असेल की हा पूर्ण घाट वगैरे क्रॉस करून येणार आहे, त्यामुळे गचके वगैरे हे सगळं सहन करून त्यांना खरंच जाम मस्त कॅपेबल बनवलं आहे. मी पूर्ण कसाऱ्यासकट इगतपुरीचे मेन इम्पॉर्टंट स्पॉट मी कवर केलेत. त्यात मी कसाऱ्याची जी वेल आहे, अहिल्याबाई होळकर वेल, तीसुद्धा कवर केली आहे. आय थिंक ती जेव्हा आपण घाट एंड करतो ना, त्याच वेळेला राईट साईडला आपल्याला दिसून जाते. तुम्ही साईनगर शिर्डीला येणार असाल तर एक्सप्रेसने जर यायचं असेल तर साईनगर शिर्डी नावाची एक्सप्रेस आहे. अजून तशा बऱ्याच एक्सप्रेस आहेत, पण मला त्यांचे एक्झॅक्ट टाईम नाही माहिती. बट साईनगर शिर्डीचा एक्झॅक्ट टाईम तुम्हाला सांगतो. समथिंग 9:45 वाजता दादरवरून ती सुटते आणि ठाण्याला समथिंग 10:05पर्यंत येते आणि कल्याणला 10:25 10:30पर्यंत येते. तर असे हे 3 हॉल्ट आहेत. त्यानंतर ती कसाऱ्याला थांबते. कसाऱ्यानंतर नाशिक नंतर मनमाड साईडला जाते. मनमाड जवळून सिन्नर आणि सिन्नर कोपरगाव करत ती साईनगर शिर्डीला जाते. तिला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात शिर्डीला येण्यासाठी. आणि रात्रीची गाडी आहे 10ची समथिंग, ती 3, 3:30, 4पर्यंत साईनगर शिर्डीला पोहोचून जाते. तर ही एकदम बेस्ट गाडी आहे. एकदम दर्शनाची वेळ जी बोलतो ना, ही या गाडीसाठी एकदम परफेक्ट आहे. कारण मंदिर हे 5 वाजता खुलं होतं आणि जर तुम्ही 3:30, 4च्या आसपास जर शिर्डीला आलात तर तुमची एखादी रूम असेल तर तिथे तुम्ही फ्रेश वगैरे एका तासात होऊन 5 वाजता दर्शनला जाऊ शकता. आणि हा ट्रक बिचारा मध्येच बंद पडला आहे. हेवी लोडमुळे त्याला चढताच आलं नाही. आपला रॉकी म्हणजे ना घाट चढण्यामध्ये एकदम एक्सपर्ट. काहीच पॉवर लावावी लागत नाही. 60च्या स्पीडला असा चढतो की आपल्याला असं जरा पण फील होत नाही की गाडी आपल्याला खेचते किंवा आता जरा ओव्हरलोड झाली आहे, असा फील तुम्हाला बिलकुल येणार नाही एरॉक्स जर चालवत असाल तर. बाकी आपले एरॉक्स ओनर जो पण आपला अनुभव असेल तो मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एरॉक्ससोबत कसा आहे एक्सपिरियन्स. मित्रांनो, इगतपुरीला येऊन पोचलेलो आहे. 3:11 दुपारची. वेलकम टू इगतपुरी. इकडे समोर दिसत आहेत मला ट्रॅफिक पोलीस. आता कोणाला अडवणार काय माहिती. वाट बघतायत कोणाला पकडायचं, काय करायचं, कुठून चलान कापायचे. आता आपण इगतपुरी वगैरे क्रॉस करून आलेलो आहे घोटी बुद्रुक. आणि हे बघा सिन्नर शिर्डी राईट साईडने. तसा मी जस्ट आत्ताच गुगल मॅप लावला, चुकायला नको अजिबात म्हणून. तर आता इकडून आपण राईट टाकूयात. मित्रांनो, इथे मी 1 मिनिटासाठी फक्त थांबलो कारण हा समोरचा सिनिक व्ह्यू बघा. काय जबरदस्त डोंगर दिसत आहेत. केवढा मोठा डोंगर आहे बघा, पूर्ण असा पसरला आहे लांब लचक. आणि इकडे पूर्ण हिरवगार शेत आहे आणि तिकडून पण पूर्ण डोंगर रांग आहे. आणि तिथे पवनचक्क्यांची रांग पण आहे. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यातून विजिबल नाही होणार, बट डोळ्यांनी एकदम क्लिअर दिसते. आणि आय थिंक तो पूर्ण रस्ता आहे ना तिकडनं, तो नाशिक रूट आहे. तर तिकडूनच हा रूट असा थोडासा पुढे जाऊन असा मिळत असणार थोडासा. हा आता आपण सरळ चालले सिन्नर साईडने आणि तो तिकडून नाशिक साईडने पुढे मिळतो. आणि या स्पॉटवरती खरंच काय निसर्गरम्य वातावरण आहे, जबरदस्त. थोड्या वेळासाठीच थांबलो, 2-3 मिनटंच झाली जशी ते येऊन. तर चला आता पुढे राईड कंटिन्यू करूया. इथे आता आपल्याला घाट चालू होत आहे, घाट आरंभ. तर मला माहिती नव्हता इथे असा कुठला घाट लागतो. जर तुम्हा कोणाला माहिती आहे, सिन्नरला आता मी जस्ट 10-12 किलोमीटरमध्ये पोहोचूनच जाणार आहे. तर सिन्नरच्या अलीकडचा घाट कुठला आहे, त्या घाटाचं नाव काय हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जस्ट आपल्या घाटाला सुरुवात झाली आहे. घाट पण खरंच खूप मस्त आहे. 2 लेन्स आहे, 1 लेन यायची जायची. इकडून बघा पवनचक्की किती जवळ दिसते. असं वाटतं आता आपण त्या फॅनमध्येच जाणार आहे. काय क्लीन व्ह्यू आहे. ज्या आम्ही तुम्हाला बोललो होतो लेफ्ट साईडच्या, त्या ह्याच राईट साईडच्या आता मागे गेलेत. आणि लेफ्ट साईडच्या बघा किती जवळ दिसत आहेत. क्लासिक व्ह्यू यार. सिन्नरवरून राईट घेतला की सरळ रस्ता जाणार तो शिर्डीला. आणि हा आहे आपला NH60 हायवे. हा समोर आहे पिंपरवाडीचा टोल प्लाझा, जो की शिर्डी यायच्या पहिले 28 किलोमीटर म्हणजे पकडू शकतो आपण 27 ते 28 किलोमीटर आधी
हा एक पिंपरवाडीचा टोल प्लाझा लागतो. बघायला गेलं तर 160 हायवे खरंच खूप सुंदर आहे. हा पूर्ण जो आहे शिर्डीचा हा NH 160 हायवे आणि हायवेचा पूर्ण मेंटेनन्स एकदम जबरदस्त आहे. कुठे जसे खड्डे वगैरे नाही आहेत आणि चांगला आहे. 80-90चा स्पीड तुम्ही आरामात पकडून चालू शकता. शिर्डीला येऊन तुम्ही काय काय करू शकता, कुठे कुठे दुसऱ्या स्पॉट्सला फिरू शकता, ही पण तुम्हाला माहिती उद्याच्या लॉगमध्ये मिळेल. त्यामुळे ही पूर्ण सिरीज कंप्लीट बघा, मध्येच स्किप नका करू. तर हे बघा मित्रांनो, शिर्डीमध्ये एंटर झालेलं आहे. शिर्डी विमानतळ इथून 15, साई मंदिर 3. वेलकम टू शिर्डी. 5:52 शिर्डीमध्ये दाखल. एकदम मस्त. 1:03 समथिंग आपण राईड चालू केलेली आणि 5:53 म्हणजे 2, 3, 4, 5, 6 तास पण नाही, म्हणजे 5 तास पण नाही झाले कंप्लीट. 4 तास 50 मिनटात शिर्डीला टच. फक्त आणि फक्त 4 तास 50 मिनटामध्ये शिर्डीला आलो आहे आपल्या एरॉक्स एक्सप्रेसने. शिर्डी एक्सप्रेस पण पाणी कमी आपल्या या एरॉक्स समोर. जबरदस्त आलं एकदम. आणि हायवे NH 160 तारीफ करू तेवढी कमी आहे त्याची. खरंच खूप सुंदर हायवे होता, मला तरी खूप आवडला. तुम्ही पण एकदा राईड करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि आजचा हा आपला पहिला एपिसोड शिर्डीचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण साईबाबांचं, शिर्डीच्या साईबाबांचं पूर्ण दर्शन आणि ते पण राहण्यासहित, खाण्यासहित, भक्त निवास सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.